तुम्ही बघू शकता मोठी मोठी सोसायटी किती भारी भारी बनते इथं. पूर्ण रस्ता एक नंबर आहे हा का. आता जेव्हा पाऊस पडते ना जोरात आणि पाणी भरलेले असते ना, ही रस्ता लई खतरनाक असते, कधी पण घालायचं नाही. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपला नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी आता सकाळच्या 8 वाजलेले. आता आपला जायचं गॅस भरायचं. गॅस 2च पॉईंट आहे. आपण आता घरातून निघालेले आहे. आता आपण जाऊया गॅस भरून हारबीर लावून मग ओला उबर चालू करूया. बघू शकतो मस्त आपला कोणगावला ट्रॅफिक नाही आहे सध्या तरी, कारण की सकाळची पण 8 सव्वा 8 वाजलं तरी ट्रॅफिक होतच आहे कोणगावला पण आता तर नाही. आज थोडं ऊन पडतंय, पाऊस वाटतंय गेलाय. बघू शकतो तुम्ही ऊन आले. मंडळी हेच होतं कस्टमरचं लोकेशन. बघू शकतो तुम्ही, हे आपला मानपाडाचा सर्व्हिस रोड आहे. आणि इथं जेव्हा जाम लागते तेव्हा मानपाडा जाम लागले की या रोड पण जाम लागते, फुल जाम असते. हे वाला पाईपलाईन जे सर्व्हिस रोड आहे ना MIDCचा, बघू शकतो पलीकडचं मेन रोड. आता सध्या काहीच जाम नाही मानपाडा. आम्ही भाडा घेतलं होतं, इथे सोडले. आता आपल्याला जायचे देसलेपाडा तिकडं, कारण इथं पडणार नाही हे MIDC. चला जाऊया देसलेपाडाला. मंडळी आता देसलेपाडाच्या इकडे पोचले. ही आपली भोपरला जायला रस्ता आहे आणि ते आपला मानपाडा रोड आहे. आता मी इथं थांबले, लेन्स कार्ड आहे इथं मी थांबले, पोझिशन लावलेली इथं. इथनं भाडं चांगलं पडतात, काही टेन्शन नाही आपलं. सकाळी पडून जातात. म्हणजे तुम्हाला चॉईस भाडं नाही पाहिजे, कल्याण डोंबिवली जे पडल ते घेऊन जायचं 100च्या वर. जर बाकी बारका भाडा रेट लई कमी आहे म्हणून ते मी आता मारत नाही. जेव्हा रेट चांगला असतं तेव्हा मारते. आता बघा इथे किती टाईम थांबल्यानंतर भाडं पडते. मंडळी डोंबिवलीला भाडं सोडल्यानंतर मला स्टेशनचं भाडं पडले, स्टेशनवरून मारळचे भाडं पडले. आता मी मारळच्या इकडे सोडलं 60च्या पुढं. आता बघू शकतो तुम्ही किती पाऊस आहे, झमझमाट पाऊस जोरात पडलेली आहे. असं पाऊस पडलं की आपल्याला भाडा दमादम पडतं आहे, भाडं पण पडत जोरात. आता बघूया, पाऊस फक्त 5 मिनटच पडते त्यामुळे भाडा काय जास्त पडत नाही. आता मी थांबले इथं 60च्या इकडं, मस्त इकडं मस्त पडतं. भाडा मारून मी आता कलवाला आलो. बघू शकतो तुम्ही कलवा कोटनाकाच्या इकडे भाडं सोडलं. आता मी ठाणे माझ्यावाड्याला चालले. बघा इथे तर काय पडत नाही आपल्याला. आता आपल्याला जायचं कालेरला जायला लागणार आहे. चला कालेरला जाऊया. माझ्यावाडा आता क्रॉस झालेली आहे. आता आपण जाऊया कापरेवाडीच्या पुढं दोस्तीच्या इकडे थांबूया, कारण दोस्तीवरनं आपल्याला आपल्या साईडचं भाडं पडतं आहे. मंडळी ठाण्याला कोलच्यातलं येत होतं. दोस्तीच्या अगोदर जे परिमळ वैकुंठ टावर आहे ना, तिथनं मला एक भाडं पडली. इथनं विजित टावरवरनं हा का ठाणे कोलच्यात म्हणून पडली. ठाणे कोलच्यात म्हणजे कालेर या कसळी साईडची. चला आता जाऊया. कस्टमर वाटतं आले, नाही आले कस्टमर, नाही आले, हे दुसरं आहे. मग जाऊया कालेर या कसळीवरून. तिथनं आपल्याला काय ना काय पडलंच जाईल. बघूया जाऊन काय पडतंय की नाही पडते. पूर्ण बघू शकतो मोठी मोठी सोसायटी किती भारी भारी बनते इथं. ते कोलच्यात ते कल्पतरू पार्क सिटी आहे मला असं वाटते. आणि पलीकडे लोड आहे. कल्पतरूची लई मोठी प्रोजेक्ट आहे. आता प्रॉपर तर नाही माहिती, पण कल्पतरू पार्क सिटी आहे. चला आता इथून जाऊया कसळीला. बघूया तुम्हाला दाखवते कसळीची. मंडळी मी आता भाडं सोडलं आहे कालेरच्या पाईपलाईनच्या इकडं कॉम्प्लेक्स आहे. गोंदवली गावच्या बाजूचा रस्त्याचा कॉम्प्लेक्स आहे. ही जर रस्ता आहे ना, आता काही दिसत नाही बघा, व्यवस्थित आहे. आता सगळं मस्त व्यवस्थित. थांबा एक ठाण्याचा भाडं पडतंय, नको हे रस्ता मस्त दिसतंय. आणि हे बघा गाडी जाते, पूर्ण रस्ता एक नंबर आहे हा का. आता जेव्हा पाऊस पडते ना जोरात आणि पाणी भरलेले असते ना, ही रस्ता लई खतरनाक असते, कधी पण घालायचं नाही. मानकोलीच्या जेवढं कॉम्प्लेक्स आणि कालेरची अंजूरपाट्याची जेवढं पण कॉम्प्लेक्स, प्रत्येक कॉम्प्लेक्सला पावसाळ्यात भाडंच घेऊ नका.
पाऊस पडत असेल तेव्हा, पावसाळा नाही. पावसाळ्यामध्ये लय 3-4 महिने झाले, तसं नाही. आता पण पावसाळ्याचे बघू शकतो, पण आता पाऊस नाही आहे. जेव्हा पाऊस जोरात असते तेव्हा इकडचे भाडंच घेऊ नका, कधीच घेऊ नका. आणि जरी घेतली तरी चुकीने, तर आलं तरी पाणी भरलं तर नाही घालायचं. कस्टमर बोलत झालं तरी नाही घालायचं. आता इथून बघूया काल्हेरला जाऊन, पाईपलाईनला तर आहे इथे, बघूया काल्हेरला जाऊन. काल्हेरला आपल्याला काय ना काय पडेल. आता 2 वाजले, आता काहीतरी जेवायचं आहे, बघूया चला. मंडळी, काल्हेरवरून मला स्टेशनचं भाडं भेटलं. स्टेशनला बघू शकता, कल्याण स्टेशनला आलं आहे. बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे स्टेशनच्या. आता इकडनं एक भाडं पडलं मला डोंबिवलीचा. चला डोंबिवलीला जाऊया. ते जनरेटरचा आवाज आहे, लई गडगड करत आहे. चला आपला पिकअप करायला जाऊया डोंबिवलीला. स्टेशनवरून जे मी डोंबिवलीची भाडं बघून उचललं होतं, ते डोंबिवलीची भाडं नव्हती, अंबरनाथी होती. पनवेलकर ग्रुप आहे ना बिल्डिंग, बघू शकता तुम्ही, तिकडची होती. हे पनवेलकर ग्रुप आहे. अंबर कॉलनीच्या इकडनं येते रस्ता, ते इकडे. आता इथे मी भाडं सोडलं आहे. इथनं तर मला काय पडत नाही, लई लेटच पडते इकडनं. बघूया पुढे जाऊन स्टेशनपाशी थांबूया मटका चौकात, इथून भेटेल की नाही भेटेल बघूया. मंडळी, आज करता एवढंच आहे. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडता असेल तर माझ्या चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब पण करा. नमस्कार मंडळी, धन्यवाद. मी मुंबईला रिक्षा चालवते. जर माझी जर्नी तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू सो मच, धन्यवाद.